जालन्यामध्ये राजकीय भूकंप येणार, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची भविष्यवाणी, तर कल्याण काळेंना दिला सांभाळून राहण्याचा सल्ला. बागेश्वर धाम महाराज यांच्या कथेत चिंगराचिंगरी, विभूती घेण्यासाठी एकमेकांच्या अंगावर चढले लोक, अनेक महिलांची तब्येतही बिघडली. मुंबईत पुन्हा मराठी तरुणावर अन्याय, कामासाठी मुले सूट होत नसल्याने म्हणत नोकरीवरून नाकारली, ठाकरे गटाने घेतले फैलावर. शराब दुकानावर डल्ला, चोरट्यांचा डाव फसला, 4 जणांच्या टोळीकडून 4 ठिकाणी चोऱ्या. कुंदलगाव शिवारात 40 फूट खोल विहिरीत ट्रक पडून 2 जण ठार, चालकाचा ताबा सुटल्याने अपघात, तर 15 तासानंतर दुसऱ्या चालकाचा मृतदेह बाहेर. 27 म्हशींची सुटका, 2 ठार, कत्तलीसाठी 29 म्हशी घेऊन जाणारा कंटेनर सटाणा पोलिसांच्या ताब्यात. कर्ज थकल्याने फायनान्सच्या कर्मचाऱ्यांकडून मारहाण, संशयितांना 14 दिवस न्यायालयीन कोठडी, फायनान्सच्या वसुली कर्मचाऱ्यांची दहशत. शहरातील घरगुती गॅस जोडणीचे काम 6 वर्षांपासून रखडले, खासदार निलेश लंके यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष. मुंबई भाजप अध्यक्षपदाचा वाद जाणार अमित शहांच्या दरबारात, फडणवीसांच्या तटस्थ भूमिकेमुळे समर्थक नाराज. दुचाकीचा कट लागल्याने 4 मुलांनी केली तरुणाची दगडांनी ठेचून हत्या, चंद्रपूर शहरातील घटना, नशेत असलेले 4ही आरोपी आहेत अल्पवयीन. मुलांच्या अकाउंटची सोशल मीडिया कंपन्यांच्या पालकांकडून घेतली मंजुरी, देशात 18 वर्षापर्यंतचे 15 कोटी वापरकर्ते. राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये 9 जानेवारीला काम बंद, संतोष देशमुख हत्येचा निषेधार्थ अखिल भारतीय सरपंच परिषदेचा आंदोलनाचा पवित्रा. संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुण्यात जाऊन जन आक्रोश मोर्चा, पृथ्वीराज चव्हाण, मनोज जरांगे, बजरंग सोनवणेंसह प्रमुख नेत्यांचा सहभाग. अश्लील कमेंट, दिवसाला 700 ते 800 कॉल, धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून त्रास दिला जात असल्याचा दमानिया यांचा आरोप. अजित पवारांचे नाव घेताच महायुतीच्या नेत्यांमध्ये जुपली, गृहमंत्र्यांवर विश्वास नाही का, सुरेश धस यांच्यावर राष्ट्रवादीचा निशाणा. पोलीस अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील का, मदत करतील, जितेंद्र आव्हाड यांचा सवाल, एसआयटी मधील सदस्यांवर प्रश्नचिन्ह. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा निवडणुकीचा जुमला होता का, संजय राऊत यांचा सवाल, अध्यादेश निघाला नसल्याचा आरोप. पुढील 2 ते 3 दिवस महाराष्ट्रामध्ये थंडीचा जोर कायम, उत्तरेकडील शीतलहरींमुळे संभाजीनगर 11.6 अंशांवर. सीएम फडणवीसांनी धनंजय मुंडेंना पाठीशी घालू नये, अन्यथा आंदोलनाची लोण राज्यभर उभारू, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा. सिडनी कसोटीत भारताच्या पराभवाची 5 कारणे, दोन्ही डावात टॉप ऑर्डर फ्लॉप झाली, दुखापतीमुळे बुमराहने गोलंदाजी केली नाही.